नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण गणित भाग 2 मधील भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये आपण सराव संच 1.2 चा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. यामध्ये आपण रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाचा लहान मोठेपणा, त्याचप्रमाणे निर्देशकाच्या दोन बिंदूमधील अंतर आणि काही आकृत्या दिल्या होत्या. संख्या रेषेवरती आधारित जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे आपण या सराव संच 1.2 मध्ये सोडवलेली आहेत. तर अशा प्रकारे सराव संच 1.2 चा अभ्यास केल्यानंतर आपण आज पुढच्या भागाला सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण सशर्त विधाने आणि व्यत्यास याविषयी माहिती जाणून घेऊया. आता सशर्त विधानं म्हणजे काय किंवा सशर्त विधान कशाला म्हणतात, तर जी विधाने जर तरच्या रूपामध्ये लिहिता येतात अशी जी विधाने असतात त्या विधानांना सशर्त विधाने म्हणतात. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण काही विधानाचा उल्लेख करत असतो. आता उदाहरणार्थ जर मी जास्त अभ्यास केला असता तर मला आणखी मार्क मिळाले असते. म्हणजे हे विधानसुद्धा कसं आहे, जर तरच्या रूपामध्ये आहे आणि या विधानाला सुद्धा आपण सशर्त विधान म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या भूमितीमधील सशर्त विधानाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जी विधाने जर तरच्या रूपामध्ये लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. आता या विधानामध्ये विधानाची सुरुवात जरने होते आणि नंतर अर्धविधान असतं. तर जरने सुरू होणारं जे विधान आहे या विधानाला पूर्वांग किंवा पूर्वार्ध म्हणतात आणि तरने सुरू होणारं जे विधान आहे त्या विधानाला उत्तरांग किंवा उत्तरार्ध म्हणतात. आता आपण भूमितीमधील एक विधान पाहूया. आता बघा, उदाहरणार्थ समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता आपल्याला भूमितीमध्ये समभुज चौकोन आणि त्या चौकोनाचे गुणधर्म याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. तर हा काय आहे, एक समभुज चौकोनाचा गुणधर्म आहे. तर तो गुणधर्म कुठला आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे काय आहे, विधान आहे. मग आता या विधानाचं रूपांतर आपल्याला सशर्त विधानामध्ये करायचं आहे किंवा जर तरच्या रूपामध्ये करायचं आहे. म्हणजे जर आणि तर हे या विधानामध्ये घातले तर ते जे विधान तयार होतं त्याला काय म्हणायचं, सशर्त विधान. म्हणजे जर तरच्या विधानामध्ये जर तरच्या रूपामध्ये हे विधान आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. याचं सशर्त विधान काय होतं, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल. बघा, जरने सुरुवात झाली. जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर, इथं तर आलेले, तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे हे उदाहरण आपण जर तरच्या रूपामध्ये लिहिलं आणि म्हणून या विधानाला काय म्हणायचं, सशर्त विधान. आता एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे जे नवे विधान आहे हे मूळ विधानाचा काय असतं, व्यत्यास आहे असं म्हणतात किंवा ते असतं. मग आता एखादं सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही.
हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचे, काही उदाहरणं बघायची. आता बघा, इथं एक सशर्त विधान दिलेले, म्हणजे मागे पाहिलेलंच हे काय आहे, सशर्त विधान आहे. जर तरच्या रूपामधलं विधान आहे. कुठलं विधान आहे, तर जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. तर हे जर तरच्या रूपामधलं विधान आहे, म्हणजे हे काय आहे, सशर्त विधान आहे. तर याच्यातला आता पूर्वांग आणि उत्तरांग कुठलं आहे, तर जर नंतर येणारं जे विधान आहे त्याला पूर्वार्ध किंवा पूर्वांग म्हणतात. बघा, जर एखादा चौकोन समभुज असेल तर हे काय आहे, याच्यातलं या विधानामधला पूर्वार्ध किंवा पूर्वांग. आणि तर नंतर येणारं जे विधान आहे, तर नंतर बघा, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. तर हा काय याच्यातला उत्तरांग किंवा उत्तरार्ध आहे. मग आता उत्तरांग आणि पूर्वांग यांची अदलाबदल करून मिळणारे जे विधान आहे त्या विधानाला काय म्हणायचं, व्यत्यास असं म्हणतात. तर याच्यातला उत्तरांग काय आहे, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हा उत्तरांग काय करायचा, आपल्याला अगोदर लिहायचा आहे. मग इथं लिहिलं आहे बघा, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. म्हणजे एखादा चौकोन समभुज असतो, हा जो पूर्वांग आहे तो काय केला आपण या विधानामध्ये नंतर लिहिला. म्हणून या ठिकाणी उत्तरार्ध आणि पूर्वार्ध यांची अदलाबदल होऊन या ठिकाणी तयार झालेले जे विधान आहे त्या विधानाला काय म्हटलं जातं, व्यत्यास असं म्हटलं जातं. तर या उदाहरणामध्ये मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. याच्यामध्ये जे मूळ विधान आहे, एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हे सशर्त विधान. आणि त्याचा व्यत्यास, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. तर हे सशर्त विधान आणि व्यत्यास हे काय आहे, दोन्ही सत्य आहे. आता दुसरं विधान बघा, दुसरं उदाहरण इतर सशर्त उदाहरण काय दिलेले, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. असं हे विधान या ठिकाणी सशर्त विधान दिलेलं आहे, म्हणजे जर तरच्या रूपामध्ये दिलेलं आहे. आता या विधानाचा व्यत्यास काय होतो, व्यत्यासामध्ये आपल्याला उत्तरार्ध अगोदर लिहायचा असतो आणि पूर्वार्ध हा नंतर लिहायचा असतो. मग सम किंवा विषम संख्या असते, हे काय करायचे, अगोदर लिहायचे. तर बघा इथे व्यत्यास, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. हा काय त्याच्यामध्ये व्यत्यास आहे. तर या विधानामध्ये काय, मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास जो आहे तो काय आहे, असत्य. म्हणजे एखादी संख्या मूळ असेल तर ती सम किंवा विषम असते, हे सत्य. पण संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असतेच असं नाही, म्हणून हे काय आहे, असत्य आहे. आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या, हे आपल्याला माहीत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सशर्त विधान आणि व्यत्यास याविषयीची माहिती जाणून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये सिद्धता म्हणजे काय, प्रूफ्स, सिद्ध करणे, त्यालाच सिद्धता म्हणतात. आणि हे सिद्धता याविषयी माहिती आपल्याला काय करायची, आता पुढच्या भागामध्ये जाणून घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रहो, आपण या अगोदर त्रिकोण, कोन, चौकोन अशा या ज्या भौमितिक आकृत्या आहेत, या भौमितिक आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास आपण केलेला आहे. हे जे गुणधर्म आहेत ते प्रायोगिक पद्धतीनं सुद्धा आपण शिकलेले आहेत. आणि या इयत्तेमध्ये आपण
भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या दृष्टिकोनाचं जे श्रेय आहे ते इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. भूमिती या विषयाची त्या काळात जी माहिती होते तिचे सुसंबंध संकलन युक्लिड यांनी केले. त्यात त्यांनी सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असं दाखविलं की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारली. म्हणजे अशी काही विधाने आहेत की ती स्वयंसिद्ध आहेत आणि सर्वमान्य आहेत. अशा विधानांना त्यांनी काय नाव दिलं? गृहीतके असं नाव दिलेले युक्लिड या गणितज्ञाने. तर त्यांच्या आधारावरती तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात आणि सिद्ध केलेले जे गुणधर्म आहेत या गुणधर्मांना प्रमेय म्हणतात. थेरम्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हे युक्लिड हे ग्रीक गणिती तज्ज्ञ आहेत. या ठिकाणी इथं फोटो दाखवलेला आहे युक्लिड या गणितज्ञांचा. त्यांनी काय केलेली आहेत? काही सिद्धता, प्रमेय आणि गृहीतके यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. आता या ठिकाणी बघा, युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली दिली आहेत. म्हणजे युक्लिड या गणितज्ञाने मांडलेली काही गृहीतके आहेत. मग आता ती गृहीतके कोणती आहेत? गृहीतके म्हणजे स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने. मग आता ही कुठली आहेत? तर बघा, पहिलं विधान काय आहे? एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. बघा, आपण आपल्या वहीच्या पानावरती एक बिंदू घेतला आणि या बिंदूतून तुम्ही रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? आपल्याला 1, 2, 3, 4 अशा आपण रेषा काढत बसलो तर कितीही रेषा आपल्याला या एका बिंदूतून काढता येतात. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात, हे त्यांनी एक गृहीतक सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं गृहीतक काय सांगितले? 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. आता आपण 2 बिंदू घेतले आणि या 2 बिंदूतून जर रेषा काढली तर ती सुद्धा किती जाते? फक्त एक आणि एकच. 2 बिंदूंना सामावणारी फक्त एक आणि एकच रेषा असते. त्याच्यानंतर तिसरं बघा विधान आहे किंवा गृहीतक तिसरं काय आहे? तर कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. म्हणजे आपण एक केंद्रबिंदू घेतला आणि आपल्याला वेगवेगळ्या त्रिज्या दिल्या तर या वेगवेगळ्या त्रिज्येची एका बिंदूतून जाणारी वर्तुळे काढता येतात. त्यांना एककेंद्री वर्तुळ असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर चौथं गृहीतक काय आहे? तर सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काटकोणाचं माप किती असतं? 90 अंश. आणि प्रत्येक काटकोन किंवा सगळे काटकोन म्हणजे असे आपण 2, 3, 4 काटकोन काढले आणि ते एकावरती एक ठेवले तर त्या एकमेकाशी तंतोतंत जुळतील, कारण या प्रत्येकाचं माप किती आहे? 90 अंश. म्हणजे कोण केव्हा एकरूप असतात? तर त्यांचं माप सारखं असेल तर ते एकरूप असतात. म्हणजे सर्व काटकोन कसे असतात? परस्परांशी एकरूप असतात. त्याच्यानंतर 5वं गृहीतक काय दिलेले? 2 रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. तर हे काय आहे? 5वं गृहीतक आहे. म्हणजे आपण 2 रेषा काढल्या आणि त्यांची छेदिका काढली आणि एका बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज ही 2 काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर काय होतात? एकमेकींना छेदतात. तर अशी ही या ठिकाणी
गृहीतके आहेत. यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून पाहिली आहेत, म्हणजे पाहू शकतो कृती प्रत्यक्षात करून. त्याच्यानंतर बघा खाली सिद्धता याची व्याख्या दिलेली आहे. सिद्धता म्हणजे काय? तर एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच प्रमेयाची सिद्धता म्हणतात. आता प्रमेय दिलेले असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला पक्ष आणि साध्य असतं. त्या प्रमेयामध्ये बघा, एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात. तर ही जी सिद्धता आहे या सिद्धतेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरा जो आहे तो काय आहे? प्रत्यक्ष सिद्धता. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिद्धता असे दोन प्रकार हे सिद्धतेचे असतात. तर एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोणांच्या गुणधर्मांची प्रत्यक्ष सिद्धता देऊ म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. बघा, या ठिकाणी इथं प्रमेय दिलेलं आहे. हे प्रमेय काय आहे? दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. तर या प्रमेयाची सिद्धता आपल्याला या ठिकाणी काय करायची? द्यायची आहे किंवा हे प्रमेय आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. तर या प्रमेयामध्ये पक्ष आणि साध्य असतं. म्हणजे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. तर याच्यामध्ये या प्रमेयाचा आपण दोन भाग केले तर या ठिकाणी बघा, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास म्हणजे दोन रेषा काय एकमेकींना छेदतात, हे याच्यामध्ये काय दिलेले? पक्ष दिलेले. आणि होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात, हे काय आहे? याच्यातलं साध्य आहे. म्हणजे प्रमेयामध्ये पक्ष आणि साध्य असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते? अगोदर आकृती काढावी लागते. प्रमेय जे दिलेलं असतं त्या प्रमेयावरती आपल्याला आधारित या ठिकाणी काय करावं लागतं? अगोदर आकृती काढावी लागते. तर बघा, इथे आकृती दिलेली प्रमेयामध्ये काय सांगितलं? दोन रेषा एकमेकींना छेदल्यास म्हणजे दोन रेषा काढलेल्या आहेत. इथे रेषा ए बी आणि दुसरी रेषा काय आहे? रेषा सी डी. या एकमेकींना छेदतात. कुठे छेदतात? ओ बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे या दोन रेषांचा जो छेदनबिंदू आहे त्या बिंदूला काय नाव दिलेलं आहे? इथं ओ नाव दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी इथं पक्ष काय झालं बघा, रेषा ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना ओ बिंदूत छेदतात. आणि पुढे बघा, ए दरम्यान ओ दरम्यान बी स्वल्पविराम सी दरम्यान ओ दरम्यान डी. म्हणजे या ठिकाणी या रेषावरती त्यांची दरम्यानता दिलेली आहे. म्हणजे ए आणि बी या रेषेवरती ओ हा बिंदू ए बी या बिंदूच्या दरम्यान आहे आणि सी डी या रेषेवरती ओ बिंदू हा सी आणि डीच्या दरम्यान आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इथं दरम्यानता त्यांच्यामधली लिहावी लागते. आता या विधानामध्ये या प्रमेयामध्ये साध्य काय आहे? होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आता विरुद्ध कोन म्हणजे काय? बघा, या ठिकाणी या आकृतीमध्ये ए ओ सी हा जो कोन आहे, ए ओ सी हा कोन आहे आणि त्याच्या विरुद्ध कोन कुठला आहे?
डी ओ बी. तर कोन ए ओ सीचा विरुद्ध कोन कुठला? कोन बी ओ डी. म्हणजे ए ओ सी आणि बी ओ डी हे काय आहेत? परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून इथं साध्यमध्ये लिहिले बघा, कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी. विरुद्ध कोन कसे असतात? समान मापाचे असतात. तर ही या ठिकाणी ही एक पहिली जोडी. त्याच्यानंतर दुसरी जोडी याच आकृतीमध्ये तयार होते विरुद्ध कोणाची. ती कुठली आहे बघा? बी ओ सी. हे हा कोण इथे ते दाखवलं आहे बघा, बी ओ सी. याचा विरुद्ध कोण कुठला? कोण ए ओ डी. या ठिकाणी ही दुसरी विरुद्ध कोणाची जोडी आहे. म्हणजे कुठला? तर कोन बी ओ सी बरोबर कोन ए ओ सी. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये विरुद्ध कोनाच्या दोन जोड्या तयार झालेल्या आहेत आणि हे विरुद्ध कोन कसे असतात? परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. हे या ठिकाणी काय आहे? साध्य. आणि ते आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे या आकृतीच्या साहाय्याने. बघा या ठिकाणी आता सिद्धता लिहायची आपल्याला. तर या आकृतीमध्ये बघा, कोन ए ओ सी या ठिकाणी ए बी या रेषेवरती तयार झालेले कोन, कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी. बी ओ सी हे दोन कोन आहेत. या ठिकाणी काय आहेत? एका रेषेवर हे तयार झालेले दोन कोन आहेत. म्हणजे ए बी या रेषेवरती तयार झालेले हे दोन कोन आहेत. आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 180. कारण हे कसले कोन आहेत? रेषीय जोडीतील कोन. कारण आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते किंवा रेषीय जोडीतील कोन हे कसे असतात? पूरक असतात. हा गुणधर्म आपल्याला माहीत आहे. म्हणून कोन ए ओ सी अधिक कोन सी ओ बी बरोबर 180. या विधानाला पण 1 नंबर समीकरण इथं दिलेलं आहे. आणि हे कसले कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून या ठिकाणी हे आपण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, आता सी डी या रेषेवरती तयार होणारे कोन, कोन बी ओ सी. कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. हे काय आहेत? सी डी या रेषेवरती तयार झालेले हे दोन कोन आहेत. आणि हे दोन कोनसुद्धा कसले आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. हे कसले कोन आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 180 अंश. बघा इथं लिहिले दुसरं विधान, कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी बरोबर 180. याला आपण 2 नंबर समीकरण लिहूया. आणि इथं याला आधार द्यायचा असतो पुढे. 180 का? तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून. आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण या ठिकाणी या दोन्ही समीकरणाच्या, पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण या दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजू म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढे 180 आणि इथे दुसऱ्या समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या पुढे किती आहे? 180 अंश. म्हणजे या दोन्ही समीकरणाची उजवी बाजू बरोबर आहे, समान आहे. म्हणून यांची डावी बाजूसुद्धा पण समान आहे हे लिहूया. बघा या दोन्ही पहिल्या समीकरणाची डावी बाजू काय आहे? कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी. इथं लिहिली आपण, कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू काय आहे? कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. ती काय केली? इथं लिहिली पुढे उजव्या बाजूला, कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. म्हणजे हे विधान 1 आणि 2 वरून आपण ही पुढची स्टेप लिहिलेली. आता या ठिकाणी याच्यामध्ये बघा ए ओ सी अधिक बी ओ सी म्हणजे
कोन बी ओ सी डाव्या बाजूला पण आहे आणि उजव्या बाजूला पण कोन बी ओ सी काय आहे. मग या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये बी ओ सी कोन काय आहे, सारखा आहे. म्हणून कोन बी ओ सीचा लोप करून म्हणजे तो कोन कॅन्सल करून या ठिकाणी काय राहतं मग याच्यामध्ये कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी. कोन बी ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी. आणि कोन ए ओ सी आणि कोन बी ओ डी हे कसले कोण आहेत. कोन बघा आकृतीमध्ये कोन ए ओ सी व कोन बी ओ डी हे कसले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सिद्ध झालं. याचप्रमाणे आपल्याला कोन बी ओ सी अधिक कोन ए ओ डी हे विरुद्ध कोणसुद्धा समान आहेत हे सिद्ध करता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रमेयाची सिद्धता ही इथे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला पुढे सराव संच 1.3 दिलेला आहे. तर या सराव संच 1.3चा आपण अभ्यास करूया. कारण या आत्ता झालेल्या भागावरतीच हा सराव संच 1.3 आहे. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे, खालील विधाने जर तरच्या रूपात लिहा. आता जर तरच्या रूपात लिहायचं म्हणजे ती सशर्त विधाने लिहायची. बघा पहिलं विधान काय दिलेलं इथं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आता हे जे विधान आहे त्या विधानाचे आपण दोन भाग शोधायचे या विधानामधले. बघा समांतरभुज चौकोनाचे आणि सम्मुख कोन एकरूप असतात हे या विधानामध्ये दोन भाग आहेत. तर जर अगोदर लिहायचं, जर न सुरुवात करायची आणि नंतर पुढच्या भागामध्ये तर हा शब्द लिहायचा. तर याचं सशर्त विधान किंवा जर तरच्या रूपामध्ये विधान काय होतं. आता हा दिलेला चौकोन काय आहे, समांतरभुज चौकोन. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे किंवा त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. तर अशा प्रकारे या विधानामध्ये आपण जर तर हा शब्द घातला आणि हे विधान जर तरच्या रूपात लिहिलं. दुसरं बघा, आता दुसरं विधान पण आपल्याला जर तरच्या रूपामध्ये लिहायचे. आता दुसरं विधान काय आहे, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता आयत हा सुद्धा काय आहे, चौकोनाचाच प्रकार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दोन भाग या वाक्यामधले किंवा या विधानामधले शोधता येतील. पहिलं विधान आहे आयत आणि दुसरा गुणधर्म याच्यामध्ये काय दिलेला आहे, या विधानामध्ये कर्ण एकरूप असतात. म्हणजे या विधानामध्ये दोन गुणधर्म सांगितलेत. चौकोन जो आहे तो काय आहे, आयत आहे आणि त्याची कर्ण जे आहे ते काय आहेत, एकरूप आहेत. तर आयत हा चौकोनाचा प्रकार आहे. म्हणून याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो की जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. तर अशा प्रकारे या विधानाचं सशर्त विधान आपल्याला असं लिहिता येईल. त्याच्यानंतर बघा तिसरं विधान काय आहे, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. पायाला काय असतो, लंब असतो. तर हे या ठिकाणी आपल्याला विधान दिलेलं आहे. तर या विधानामध्ये पण
दोन गुणधर्म आहेत. म्हणजे हा दिलेला जो त्रिकोण आहे तो कसा आहे, समद्विभुज आहे. आणि दुसरा गुणधर्म काय आहे, तर या त्रिकोणामध्ये शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा पायाला काय असतो, लंब असतो. हा या ठिकाणी गुणधर्म दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या सशर्त विधानामध्ये किंवा दिलेलं जे विधान असतं त्या विधानामध्ये आपल्याला दोन गुणधर्म सांगितलेले असतात. तर आता हे विधान आपल्याला काय करायचे, जर तरच्या रूपामध्ये लिहायचं आहे. बघा इथे सांगितलेले काय, तर हा त्रिकोणाचा प्रकार आहे, तो कुठला आहे, समद्विभुज. तर याचं सशर्त विधान किंवा जर तरच्या रूपातलं विधान काय होईल, जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब, लांब चुकून झालेले इथं, तर लंब असतो असं वाचायचे. तर हे काय, जर तरच्या रूपामधलं विधान आहे. तर या ठिकाणी ही 3 विधाने इथं आपल्याला दिलेली आहेत या पहिल्या प्रश्नामध्ये. प्रश्न दुसरा, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. या प्रश्नामध्ये काय लिहायचे, विधानं जी दिलेली आहेत त्या विधानांचे व्यत्यास लिहायचे. तर त्याच्यातलं पहिलं विधान बघा, 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोन एकरूप असतात. हे आपल्याला काय केले, विधान दिलेले. आता या विधानामध्ये 2 गुणधर्म सांगितलेले आहेत. पहिला गुणधर्म आहे समांतर रेषा आणि दुसरा गुणधर्म काय आहे, तर त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोन एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये समांतर रेषा हा पूर्वार्ध आहे आणि 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोन एकरूप असतात हा उत्तरार्ध आहे. म्हणजे उत्तरार्ध आणि पूर्वार्ध यांची अदलाबदल या वाक्यामध्ये करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे. तर आता बघा, समांतर रेषा हा पूर्वार्ध आहे आणि 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोन एकरूप असतात हा काय आहे, उत्तरार्ध आहे. तर हा उत्तरार्ध आपल्याला काय करायचा आहे, अगोदर लिहायचा आहे. बघा, जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. म्हणजे समांतर रेषा हा शब्द नंतर आलेला आहे. तर हे काय झालं, या विधानाचा व्यत्यास. आता दुसरं विधान काय आहे, 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता या वाक्यामध्ये पण किंवा या विधानामध्ये पण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. तर याच्यामध्ये पूर्वार्ध जो आहे तो कुठला आहे, 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असते हा काय याच्यामध्ये पूर्वार्ध आहे. आणि उत्तरार्ध काय आहे, समांतर रेषा असतात हा उत्तरार्ध आहे. तर हा उत्तरार्ध काय करायचा, आपण अगोदर लिहायचा आहे. बघा मग कसं होईल वाक्य, 2 समांतर रेषांना, समांतर रेषा हा शब्द आपण अगोदर घेतला. मग 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. तर हा
पूर्वार्ध जो आहे तो आपण काय लिहिला, नंतर लिहिला आणि उत्तरार्ध अगोदर लिहिला. तर अशा प्रकारे हा काय होतो, या दुसऱ्या विधानाचा व्यत्यास आहे. आता तिसरं विधान बघा. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता या विधानामध्ये पण आपल्याला 2 गुणधर्म सांगितलेले आहेत. एक म्हणजे आयत, चौकोनाचा प्रकार कुठला आहे, आयत आहे. आणि दुसरा गुणधर्म कुठला आहे, तर कर्ण एकरूप असतात. हा काय आहे, याच्यामध्ये दुसरा गुणधर्म आहे. म्हणजे याच्यामध्ये आयत हा पूर्वार्ध आहे आणि कर्ण एकरूप असतात हा काय आहे, उत्तरार्ध आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उत्तरार्ध अगोदर लिहायचा. मग आता हा उत्तरार्ध अगोदर लिहिण्यासाठी आपल्याला या विधानामध्ये थोडासा बदल करावा लागेल. म्हणजे आयत हा काय आहे, चौकोनाचा प्रकार आहे. म्हणून जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. हा काय होतो, त्याचा व्यत्यास होतो. आता त्याच्यानंतर चौथं विधान दिलेले आपल्याला. 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. आता या ठिकाणी पण आपल्याला या विधानामध्ये पण 2 गुणधर्म दिलेले आहेत. 2 कोणांच्या मापांची बेरीज किती दिलेली, 90 अंश. म्हणजे 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश हे या ठिकाणी हा पहिला गुणधर्म दिलेला आहे. आणि दुसरा गुणधर्म म्हणजे ते कोण काय असतात, तेव्हा परस्परांचे कोटिकोण असतात. हा दुसरा गुणधर्म सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये पण पूर्वार्ध जो आहे तो 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. इथंपर्यंत काय येईल, पूर्वार्ध. आणि तरपासून पुढं जे आहे तो उत्तरार्ध येईल. परस्परांचे कोटिकोण असतात. हा काय आहे, उत्तरार्ध आहे. तर तो उत्तरार्ध आपण अगोदर लिहायचा. मग हे कसं लिहायचं, तर जर 2 कोण परस्परांचे कोटिकोण असतील, म्हणजे इथं उत्तरार्ध हा अगोदर लिहिला आहे. जर 2 कोण परस्परांचे कोटिकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. हा पूर्वार्ध काय केला, आपण नंतर लिहिला. म्हणून या विधानाचा व्यत्यास काय होतो, जर 2 कोण परस्परांचे कोटिकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. तर हा काय झाला, या विधानाचा व्यत्यास. तर अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सराव संच 1.3 मधला सोडविलेला आहे. त्याच्यानंतर आता स्वाध्याय याच्यावरती बघा. स्वाध्याय काय लिहायचं आहे, 2 रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. या प्रमेयाची सिद्धता लिहा. म्हणजे हे प्रमेय आपण सिद्ध करून पाहिलेलं आहे. त्या प्रमेयाची सिद्धता तुम्ही लिहून काढायची आणि नंतर सराव संच 1.3 सोडवायचा आहे. तर सराव संच 1.3 सोडवा. तर हा स्वाध्याय. धन्यवाद.